आपल्या हिंदू संस्कृतीत प्रत्येक सण, प्रत्येक महिना आणि प्रत्येक परंपरेमागे एक खोल अर्थ दडलेला असतो. अधिक महिना आला की घरात भक्तीचं वातावरण तयार होतं. पूजा, व्रत, दान आणि त्याचबरोबर एक परंपरा आपण अनेक घरांमध्ये पाहतो. ती म्हणजे अधिक महिना आला की सुहासिनी स्त्रिया जोडवी बदलतात किंवा त्यात भर घालतात. ही गोष्ट आपण लहानपणापासून पाहत आलो आहोत. पण अनेकांना यामागचा खरा अर्थ माहीत नसतो. कारण अधिक महिन्यात जोडवी का बदलतात, त्यात भर का घालतात आणि यामागे आपल्या परंपरेत काय सांगितलं आहे, याबद्दल आज आपण माहिती जाणून घेऊया. अधिक महिना आणि नात्याचं महत्त्व. हिंदू सण आणि या महिन्याचे एक वैशिष्ट्य म्हणजे नात्यातील ऋणानुबंध अधिक दृढ होतात. आपली संस्कृती प्रत्येक नात्याला मानाने वागवायला शिकवते. मग ते नातं पती-पत्नीचं असो किंवा सासर माहेरचं असो. अधिक महिना ज्याला पुरुषोत्तम महिना असंही म्हणतात, हा असाच नात्यांना जोडणारा महिना आहे. या महिन्यात एक सुंदर परंपरा आहे आणि ती म्हणजे मुलीचे आई वडील आपल्या जावयाला घरी बोलावतात, त्याला मानाने वाण देतात. कारण जावई हा नारायण स्वरूप मानला जातो. म्हणूनच या महिन्यात जावयाला विशेष मान दिला जातो. तर आता आपण या महिन्यात जोडवी या दागिन्याला एवढं महत्त्व का असतं ते पाहूया. लग्नानंतर स्त्रीच्या आयुष्यात काही गोष्टी विशेष महत्त्वाच्या असतात. त्या म्हणजे मंगळसूत्र, कुंकू, चुडा आणि पायातली जोडवी. नववधूच्या अंगावर चढणाऱ्या दागिन्यांमध्ये मंगळसूत्र या दागिन्यानंतर जोडव्यांना विशेष स्थान आहे. जोडवी ही सौभाग्याची खूण आहेत आणि विवाहित स्त्रीची ओळख आहेत. जोडवी प्रामुख्याने चांदीचीच का असतात? कारण चांदी हा धातू ऊर्जावाहक मानला जातो. पाय जमिनीला स्पर्श करत असल्यामुळे जमिनीतील ऊर्जा शरीरात प्रवाहित होते आणि शरीरात संतुलन राखण्यास मदत होते. त्यामुळे जोडवी अंगठ्याजवळच्या बोटात घातली जातात. आपल्या परंपरेनुसार त्या बोटातील नसांचा संबंध स्त्रीच्या शरीराशी जोडला जातो. असं मानलं जातं की त्या ठिकाणी हलका दाब येतो, त्यामुळे शरीरातील संतुलन राखण्यास मदत होते. म्हणून जोडव्यांमुळे एक प्रकारे ॲक्युप्रेशरचा लाभ मिळतो. आता मुख्य भाग म्हणजे अधिक महिन्यात जोडवी बदलणं किंवा भर घालणं या मुद्द्याकडे येऊया. अधिक महिन्यात स्त्रिया जोडवी का बदलतात किंवा त्यात भर का घालतात? तर ही एक जुनी परंपरा आहे. पूर्वी जोडवी पूर्णपणे बदलली जात नसत, तर त्यात भर घातली जात असे. म्हणजे जुनी जोडवी सोनाराला देऊन त्यात थोडी चांदी वाढवली जाते आणि नवीन आणि अधिक मजबूत जोडवी तयार केली जातात. या परंपरेमागचा सुंदर अर्थ म्हणजे या छोट्या कृतीमागे देखील खूप मोठा अर्थ आहे. तो असा की सौभाग्यात वाढ. लग्नानंतर स्त्रीच्या आयुष्यात सौंदर्य आणि सौभाग्य वाढत जातं. मंगळसूत्र, कुंकू, जोडवी हे सगळं सौभाग्य अलंकार. म्हणून जोडव्यांमध्ये भर घालणं म्हणजे आपल्या सौभाग्यात वाढ होवो अशी भावना जपणं. नात्याची जपणूक. जोडवी ही पती-पत्नीच्या नात्याची खूण आहे. त्यात भर घालणं म्हणजे त्या नात्याला अधिक मजबूत करणं. जुनं जपून ठेवण्याची शिकवण आपली संस्कृती सांगते. ती म्हणजे जुनं फेकू नका, त्यात भर घाला. आजच्या पिढीसाठी मी एक खरी आणि शिकवण देणारी छोटीशी गोष्ट सांगत आहे. ती अशी की अधिक महिना सुरू झाला होता. घरातल्या आजीने आपल्या नातसूनेला सांगितलं की अधिक महिना सुरू झाला आहे आणि यावेळी तुझ्या जोडव्यांमध्ये भर घालून छान मोठी जोडवी घेऊया. तर नातसून म्हणाली, आजी, त्यात भर घालून घेण्यापेक्षा दुसरीच नवीन घेऊया ना सरळ. आजी शांतपणे म्हणाली, नवीन घेणं सोपं असतं. अगं, पण जुनं जपणं हे खूप महत्त्वाचं असतं. थोडा वेळ थांबून आजी पुन्हा म्हणाली, ही जोडवी म्हणजे फक्त चांदीचा दागिना नाहीये, तर तुझ्या संसाराची सुरुवात आहे. तुझ्या नात्याची पहिली खूण आहे. म्हणूनच आपण ती टाकत नाही, तर त्यात भर घालतो. जसं नात्यात करायला हवं तसं. म्हणजे
जसं आपण नवीन नाती जोडताना जुनी नाती सोडून न देता ती कशी जपतो, अगदी त्याप्रमाणे नातं बदलण्यापेक्षा ते जपणं आणि वाढवणं हे जास्त महत्त्वाचं असतं. म्हणून मैत्रिणींनो, अधिक महिन्यात जोडवी बदलणं किंवा त्यात भर घालणं ही फक्त एक परंपरा नाहीये, तर ती आहे नातं जपण्याची भावना, ती आहे सौभाग्य वाढवण्याची श्रद्धा आणि ती आहे आपल्या संस्कृतीची सुंदर शिकवण. आजच्या काळात आपण नवीन गोष्टी सहज स्वीकारतो, पण जुन्या गोष्टी जपणं हळूहळू कमी होत चाललं आहे. अशा वेळी अशा छोट्या परंपरा आपल्याला आठवण करून देतात. नातं असो किंवा वस्तू, जपलं तर नक्कीच टिकतं आणि वाढवलं तर सुंदर बनतं. तर मंडळी, जर तुम्हाला ही माहिती मनापासून आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमच्या घरी ही परंपरा अजूनही पाळली जाते का? आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करून तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा व अशाच आपल्या संस्कृतीतील सुंदर गोष्टी जाणून घेण्यासाठी आपल्या अविरत प्रवाह या चॅनेलला नक्की साथ द्या. धन्यवाद.